नमस्कार, मी कृष्ण लाड आणि आपण पाहताय के न्यूज। 7:30 वाजत आलेत, अजून देखील अपडेट दिली नाही, म्हणून आम्हाला बाहेरून फोन येत आहेत, मेसेज येत आहेत। पण एक लक्षात घ्या की आम्ही या ठिकाणी आकडेमोड करत आहोत, त्यामुळे प्रत्येकाचा फोन उचलणं आम्हाला शक्य नाही आहे। त्यामुळे प्लीज आम्ही जे अपडेट देतोय ती खरोखर अधिकृत असल्याशिवाय आम्ही देत नाही, त्यावरती विश्वास ठेवा आणि दर तासाला आम्ही हे अपडेट देऊ। कृपया फोन करू नका, आम्ही तुमच्या सेवेसाठीच या ठिकाणी आकडेमोड करत आहोत। तर आता 7:30ची जर आकडेवारी पाहिली तर तसंच आहे की जेणेकरून सत्ताधारी कमीत कमी 850च्या फरकानं वाढून आहेत। सत्ताधाऱ्यांमधली जी शेवटची शीट आहे आणि विरोधकांमधली जी पहिली शीट आहे त्यामधील अंतर हे साधारण आत्ताच्या घडीला 800 मतांचं आहे। अजून ही पहिली फेरी मोजायला सुरू आहे, अजूनही त्यातली 300 मतं बाकी आहेत, तरी देखील फोनावर फोन सुरू आहेत। त्यामुळे आम्ही ही अपडेट आता देत आहोत। यानंतरची अधिकृत आकडेवारी आम्ही थेट उमेदवाराच्या नावासहित उमेदवाराच्या मतासहित संपूर्ण अपडेट आम्ही तुम्हाला एक अर्ध्या तासात आम्ही द्यायची व्यवस्था करतोय, त्यामुळे कृपया फोन करू नका। तर ही जी अपडेट आहे, आताच्या अपडेटमध्ये जे सत्ताधाऱ्यांमधील जे पहिला उमेदवार आहे तो साधारण 1200 लीड घेऊन पहिल्यांदा आघाडीवरती आहे आणि सत्ताधाऱ्यांमधली जी शेवटचा जो उमेदवार आहे तो विरोधकांपेक्षा 800 ते 850 मतांची लीड घेऊन पुढं आहे। एकंदरीत जर बघितलं तर अजित आनंदराव पाटील हसूरकर हे विरोधी गटातले एकमेव उमेदवार या सत्ताधाऱ्यांचा पाठलाग करताना दिसत आहेत। ही झाली करवीरची फेरी, अजून देखील करवीरमधील 300 मतं बाकी आहेत आणि राधानगरीची पूर्ण फेरी अजून बाकी आहे। त्यामुळं काय होईल काय सांगता येत नाही, कारण सभासदांचा कौल हा कुणाला समजेनासा झाला आहे। सभासदांनी फुटीर मतदान जास्त केलेलं आहे, पॅनल टू पॅनल कमी आहे, त्यामुळं सभासद खरंच जागृत झाला आहे काय, सभासदांनी मतं बघून माणसाला बघून दिलेली आहेत काय का हा विचार करण्याची गोष्ट आहे। आणि एक चांगलं म्हणजे निवडणूक आहे असं वाटायला लागलं आणि हा निकाल देखील अटीतटीचा आहे, चुरशीचा सामना रंगतोय। शेवटपर्यंत हा निकाल कळेल असं वाटत नाही, पण साधारणची अपडेट बघितली तर आत्ताची अपडेट ही आहे की सत्ताधारी हे साधारण सुरुवातीला 1000 आणि कमीत कमी 850 इतक्या मतांनी आघाडीवरती आहेत। ही 7:30ची अपडेट आहे आणि इथून पुढच्या अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू। अजूनही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ह्या ज्या अपडेट आहेत त्या ऑटोमॅटिकली तुमच्यापर्यंत पोहोचतील। पाहत रहा के न्यूज। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।